सोलापूरचा उजनी जलपर्यटन प्रकल्प अहिल्यानगरला जाणार। शिखर समितीच्या मान्यतेनंतर देखील प्रकल्प रेंगाळला। राज्य सरकारने 283 कोटींची केली तरतूद। मुंबईतील पाणीबाणीच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। गेल्या 1.5 महिन्यांपासून अपुरा आणि गढूळ पाणीपुरवठा। वरळी परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन। एमपीएससी आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्यानं छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन। पुण्यात देखील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन। राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्याची मागणी। पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन। कोल्हापूरमध्ये इंडिया आघाडी आक्रमक। महाराणी ताराराणी यांच्या समाधीसाठी आंदोलनाचा इशारा। राजर्षी शाहू समाधीस्थळी आंदोलनाला सुरुवात। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। अंगणवाडी सेविका उतरल्या रस्त्यावर। विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। कैद्याचा तुरुंग आणि पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार 5 लाख रुपये भरपाई। मंत्रिमंडळाच्या बैठकीत धोरणाला मंजुरी। साताऱ्यामध्ये साखर उत्पादनामध्ये मोठी घट। यंदाचा ऊस गळीत हंगाम संमिश्र ठरला। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 18 लाख क्विंटल इतकी घट। शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसोबत गैरकृत्य। अहिल्यानगरमधील धक्कादायक प्रकार। नराधम अमित खराडे पोलिसांच्या ताब्यात। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस। काल 4 जणांनी अर्ज घेतले मागे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।